रवीच्या घरी पार्टी असते तेव्हा तो सानिका, आरती, मयूर, करण यांना बोलावतो. त्याच्या घरी कोणीच नसते, त्यामुळे सर्व मस्त मजेत पार्टी करतात आणि पार्टी झाल्यावर सर्व घरी जातात. दुसऱ्या दिवशी त्याचे आई आणि बाबा येतात. त्याच्या घरातून काही पैसे आणि काही दागिने गायब होतात. तेव्हा सर्व पार्टीमधील मुलांना बोलवले जाते. तेव्हा सर्वजण करणवर नाव घेतात, कारण करण गरीब असतो, बाकी सर्व श्रीमंत असतात. त्यामुळे करणला पोलिसांकडे दिले जाते. पोलीस त्याने गुन्हा कबूल करावा यासाठी प्रयत्न करत असतात, पण त्याने चोरी केली नसल्याने तो मात्र गुन्हा कबूल करत नाही. त्याला 2 दिवस जेलमध्ये राहावे लागते. नंतर पोलीस सर्व मुलांची चौकशी सुरू करत असतात. तेव्हा मात्र तिसऱ्या दिवशी पैसे आणि दागिने मिळतात. उगाच फक्त गरीब असल्याने करणला मानसिक त्रास आणि जेलमध्ये राहावे लागते. तात्पर्य: चोर सोडून संन्यासाला फाशी. रवीच्या घरी पार्टी असते तेव्हा तो सानिका, आरती, मयूर, करण यांना बोलावतो. त्याच्या घरी कोणीच नसते, त्यामुळे सर्व मस्त मजेत पार्टी करतात आणि पार्टी झाल्यावर सर्व घरी जातात. दुसऱ्या दिवशी त्याचे आई आणि बाबा येतात. त्याच्या घरातून काही पैसे आणि काही दागिने गायब होतात. तेव्हा सर्व पार्टीमधील मुलांना बोलवले जाते. तेव्हा सर्वजण करणवर नाव घेतात, कारण करण गरीब असतो, बाकी सर्व श्रीमंत असतात. त्यामुळे करणला पोलिसांकडे दिले जाते. पोलीस त्याने गुन्हा कबूल करावा यासाठी प्रयत्न करत असतात, पण त्याने चोरी केली नसल्याने तो मात्र गुन्हा कबूल करत नाही. त्याला 2 दिवस जेलमध्ये राहावे लागते. नंतर पोलीस सर्व मुलांची चौकशी सुरू करत असतात. तेव्हा मात्र तिसऱ्या दिवशी पैसे आणि दागिने मिळतात. उगाच फक्त गरीब असल्याने करणला मानसिक त्रास आणि जेलमध्ये राहावे लागते. तात्पर्य: चोर सोडून संन्यासाला फाशी.